नमस्कार भावांनो, परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अपडेट घेऊन आलेलो आहे बैलगाडा क्षेत्रातील देव ऋतुसम द्वादशम हिंदकेसरी बकासूरबद्दल. तर बकासूर उद्याच्या मौजे खटाव बुरकवाडी फाटी मैदानासाठी सज्ज झालेला आहे. तर पैरा कोणासोबत, तर मी तुम्हाला पैरा खात्रीशीरच सांगणार आहे, 100% फिक्सच सांगणार आहे. तर तो पैरा कोण असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, आज जे मैदान झालं मौजे निमसोड मैदानात देखील आपल्याला बकासूर पळताना दिसला. तिथे सेमी क्रमांक 2मध्ये बकासूरचा पराभव झाला. खरं तर या लढतीत लक्ष होतं भावाभावांच्या लढतीकडं. बकासूर विरुद्ध महाराज म्हणजे भावाभावांचीच लढत होती, पण बाजी मारली तिसऱ्याने. तर ती कुणी बाजी मारली, तर शंभू आणि नखऱ्या देखील हा चांगलाच नंदी पळतोय, नाव करतोय. येणाऱ्या मैदानात नक्की तो मोठं नाव करणार, कारण की आज जो नखऱ्या आहे खडक वाचल्याचा आहे, मला वाटते तो खूपच वेळ आपल्याला गुलाला दिसतोय, चांगलं स्पीडने पळतोय. आज देखील बकासूरच्या सेमीमध्ये दिसला, चांगला स्पीड दिसला, त्यानेच बाजी मारली नखरे आणि शंभूने. आणि बकासूरला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागलं, म्हणजे क्वार्टर फायनल आपला बकासूर पात्र झाला आजच्या मैदानात, निमसोड मैदानात. आणि महाराजचाच पराभव झालेला आहे. पण असो, नक्कीच आपला बकासूर पुढच्या मैदानात कमबॅक करेल. महाराज देखील गुलालासाठी संघर्ष करतोय, त्याला देखील येत्या मैदानात नक्कीच गुलाल कधी ना कधी मिळेल. आता येणारी जी मैदानं आहेत, बकासूर एकदम सज्ज झालेलं आहे पेडगाव हिंदकेसरी मैदानासाठी, कारण की आत्ताची मैदान आहेत सर्व टॉप पायऱ्यामध्ये दिसणार आहेत. आज बरेच जण बोलत होते की नवीन चेहरा आहे, तर आज पायरा जो होता चांगलाच चेहरा होता, खडक वाचल्याचा चिक्क्या, चांगल्याच गटाला तुम्ही स्पीड बघितलं असणार. पण आज नक्की झालं काय, बकासूरला गाडी खूपच बांधलेली होती. तुम्ही गटाला बघा, बकासूरला गाडी खूपच बांधलेली दिसते, सेमीला देखील खूपच गाडी बांधलेली दिसते, त्यामुळे आपल्याला थोडासा स्पीड कमी वाटते. पण नक्कीच आपला बकासूर पुढे चांगलाच पळेल. टॉपच्या पायऱ्यामध्ये जेव्हा असतो तेव्हा स्पीड एकदम कडकमध्ये लावत असतो, त्यामुळे येणारे मैदान आहेत त्यामध्ये आपल्याला टॉपच्या पायऱ्यामध्ये दिसेल. कारण की तयारी असणार आहे ती म्हणजे 21 जूनची पेडगाव हिंदकेसरी मैदानाची. पेडगाव हिंदकेसरीला पैरे कोणासोबत असतील त्याची मी व्हिडिओ नक्कीच सेपरेट घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला कृपया करून जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून नसेल केलं त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहतील, कारण की व्हिडिओ आपल्या येतच असतात. कारण की पेडगाव हिंदकेसरी मैदान जसं येईल तसं मी व्हिडिओ टाकतच राहील पैऱ्यांची. तर आता महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो. विषय आहे तो म्हणजे उद्या आपला बकासूर पळणार आहे का, तर खरंच पळणार आहे. उद्या आपल्याला मौजे खटाव बुरकडवाडी फाटी मैदानामध्ये आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. कारण की बरेच चर्चा करू लागले आज पळणार आहे मग उद्या नसेल. तर भावांनो, खरं तर 10 तारखेचं नियोजन कन्फर्म होतं, 9 तारखेचं नियोजन हे अचानक झालेलं आहे, त्यामुळे 9 आणि 10 लगातार 2 दिवस आपला बकासूर नियोजन झालेलं आहे. तर उद्या मौजे खटाव बुरकडवाडी फाटी मैदानामध्ये आपला बकासूर मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेलं आहे. तर हे मैदान कोणामुळे ठेवलं आहे, तर स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ हे मैदान आमदार केसरी 2026 हे मैदान ठेवलेलं आहे. भव्य असं ओपनचं मैदान आहे, चांगलंच मैदान आहे. येथे बरेच आपल्याला टॉपचे नंदी पळताना दिसणार आहे. बक्षीस देखील चांगलंच आहे. बक्षिसाचं देखील तुम्ही स्वरूप बघितला तर 1 लाख पासून आहे, पण रुपये बघितले तर 1,10,010 रुपये. द्वितीय पारितोषिक बघितलं 71,000 10 रुपये. तृतीय पारितोषिक बघितलं तर 51,010 रुपये. म्हणजे 10 आकडा जो सगळ्या बक्षिसामध्ये येतोय, त्यामुळे 10 सरकार यांच्या आयोजनातच हे मैदान आहे. जरी पुसेगावचे जरी आयोजक असले तरी स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ हे मैदान आहे. आधारस्तंभ आहे ते म्हणजे गुरुनाथ शेठ फडके, त्यामुळे या मैदानाकडे खूप लक्ष असेल सर्वांचं. बकासूर आपला सज्ज झालेला आहे. तर उद्या नक्कीच टॉपच्याच पायऱ्यात दिसणार आहे. सर्वांची आवडती जोडी, जी की 1-2 वर्षापूर्वी ही जोडी फेमस होती, अशीच ही जोडी सर्वांची फेवरेटच आहे, ती म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर. ही जोडी आपल्याला उद्या 100% पळताना दिसणार आहे. सातारा एक्सप्रेस बलमानं देखील चांगलं कमबॅक केले. मागची 2-3 मैदानं पाहता 1 नंबर केले, गुलाल केले, त्यामुळे त्याचा जुना फॉर्म परत आलेला आहे. सातारा एक्सप्रेस बलमाचा म्हणजे हरिण सर्वांची फेवरेट जोडी आहे. बकासूर आणि बलमा उद्या ही जोडी पळते म्हटल्यानंतर सर्वांचं या जोडीकडं लक्ष लागलेलं असेल. कारण की जुने दिवस आठवतील, आपण 1.5 वर्ष 2 वर्ष मागे गेलो तर या जोडीचा दरारा होता या बैलगाडा क्षेत्रावर. बकासूर बलमा नेहमीच सर्वांच्या मुखात नेहमी नाव असायचं, त्यावेळी बकासूर बलमा असलंच पाहिजे. ही बरेच वेळेला ही जोडी पळाली, या जोडीने बरेच वेळेला 1 नंबर देखील केला आहे, त्यामुळे सर्वांची फेवरेट जोडी आहे. बरेच अवधीनंतर आपल्याला बकासूर आणि बलमा ही जोडी आपल्याला उद्या पळताना दिसते मौजे खटाव बुरकवाडी फाटी मैदानामध्ये. त्यामुळे नक्कीच उद्या आपल्याला मजा येईल. आज जरी पराभूत झाला असला तरी उद्याची ही जोडी पाहून, एकत्र पळताना पाहून सर्व बकासूर प्रेमी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील नव्हे तर पूर्ण 14 देशातील बकासूर प्रेमी खुश असतील. बकासूर
आणि बलमाला पळताना पाहून खरंच खूप भारी वाटते. ही जोडी आहे 100% फिक्सच. मी पायरा सांगितलेला आहे. जेव्हा मी असं सांगतो की 100% फिक्स जोडी आहे, तेव्हा ही जोडी असतेच. जेव्हा 90% म्हणतो किंवा अंदाज म्हणतो, तेव्हा पैरे इकडे तिकडे होत असतात, चुकत असतात. पण जेव्हा आपण कन्फर्म व्हिडिओ घेऊन येतोय की हीच जोडी असणार आहे, 100% असणार आहे, तर हा पैरात असतोय. म्हणजेच काय, बकासूर आणि सातारा एक्सप्रेस हरिण बलमा ही जोडी आपल्याला पलताना दिसेल. उद्याच्या मैदानासाठी मौजे खटाव हुरकवाडी फाटी मैदानासाठी बकासूर आणि बलमाला शुभेच्छा. थोड्या वेळातच लाईव्ह लॉट्स निघणार आहेत 9 वाजता. त्यामुळे आपल्याला गट क्रमांक समजेलच. त्यात बकासूर बलमाचं नाव तुम्हाला दिसेलच, बकासूर बलमाच्या नावाने चिठ्ठी दिसेलच. त्यामुळे गट क्रमांक जेव्हा समजेल त्याची व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. जे कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, कारण की माझ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.